नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी कवेंट्री पॅटमोर यांची कविता द टॉयज खेळणे लाईन बाय लाईन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वात प्रथम आपण कवेंट्री पॅटमोर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कवेंट्री पॅटमोर हे एक इंग्रजी कवी आणि साहित्यिक समीक्षक होते। त्यांना सर्वात प्रसिद्धी मिळाली ती द एंजल इन द हाऊस या कथात्मक कवितेमुळे, जी व्हिक्टोरियन काळातील आदर्श सुखी कुटुंबाचे महत्त्व साजरे करते। प्री रॅफेलाइट्स या कलावंत गटाने त्यांच्या कवितेचा गौरव केलेला आहे। त्यांच्या उत्कृष्ट कवितांमध्ये जीवनातील सौंदर्य, कोमलता आणि घरगुती परिस्थितीमधील सुख दुःख यांचे वर्णन करण्यात आले आहे। त्यांच्या कवितांमध्ये कुटुंबातील नातेसंबंध, प्रेम आणि जबाबदाऱ्यांचे महत्त्व उल्लेखनीय आहे। द टॉयज ही कविता अननोन इरोस या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। या कवितेचा मुख्य संदेश दयाळूपणा हा आहे। कवितेच्या शेवटी हा विचार मांडला आहे की आपण सर्व देवाची मुले आहोत। आपण आपल्या मनाचे समाधान करण्यासाठी विविध खेळणी वापरतो। आपण अनेकदा देवाच्या आज्ञा मोडतो, पण देव आपल्या बालिशपणाला माफ करतो। देवाची दया आणि क्षमा हेच या कवितेतील मुख्य संदेश आहे। आपण चुका करतो, पण देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला क्षमा करतो। आता आपण ही कविता लाईन बाय लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या ओळींमध्ये वडील आपल्या मुलाबद्दल काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। माय लिटल सन, माझा छोटा मुलगा, हु लुक्ड फ्रॉम थॉटफुल आईज, ज्याने माझ्याकडे विचारशील डोळ्याने पाहिले, अँड मूड आणि पुढे सरकला, अँड स्पोक इन लाईक क्वाईट ग्रोन ऑफ वाईज, आणि शांत मोठ्या व्यक्तींसारखं, ज्ञानी मोठ्या व्यक्तींसारखं बोलला आणि वागला। म्हणजे तो प्रौढ व्यक्तींसारखं माझ्याशी बोलला आणि वागला। ग्रोन ऑफ वाईज म्हणजे प्रौढ व्यक्तींसारखं। तो आपल्या वडिलांशी कोणासारखं वागला? प्रौढ व्यक्तींसारखं, प्रौढांसारखं, मोठ्या व्यक्तींसारखं बोलला आणि वागला। हॅव्हिंग माय लॉ द 7th टाइम डिसओबेड, त्याने माझ्या आज्ञेचं 7 वेळा उल्लंघन केलेलं आहे। त्यांनी माझ्या आज्ञेचं पालन केलेलं नाही। त्यांनी माझ्या आज्ञेचे 7 वेळा उल्लंघन केलेले आहे। आता आपण या वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आय स्ट्रक हिम, वडील म्हणतात मी माझ्या मुलाला मारलं। अँड डिसमिस्ड विथ हार्ड वर्ड्स अँड अनकिस्ड, आणि त्याचे चुंबन न घेता कठोर शब्दात त्याला आपल्या नजरेसमोरून दूर जाण्यास सांगितले। त्याने माझ्या आज्ञेचे पालन न केल्यामुळे मी त्याला मारलं, आणि त्याचे चुंबन न घेता कठोर शब्दात त्याला माझ्या नजरेसमोरून दूर जाण्यास सांगितले। हिज मदर, त्याची आई, हु वॉज पेशंट, त्याची आई संयमी होती, बीइंग डेड, ती आता या जगामध्ये नाही। त्याच्या आई देखत माझ्या मुलाने माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले असते तर त्याच्या आईने मला त्याला कठोर शब्दात बोलू दिले नसते, त्याला मारू दिले नसते। देन फेरिंग लेस्ट, त्यानंतर वडिलाला भीती वाटते की, देन फेरिंग लेस्ट हिज ग्रीफ शुड हिंडर स्लीप, माझ्या कठोर शब्दामुळे, मी त्याला मारल्यामुळे मुलगा दुःखी झालेला आहे, मुलाला दुःख झालेलं आहे। दुःखामुळे त्याला झोप येणार नाही। त्यानंतर वडिलाला कशाची भीती वाटते? आपल्या कठोर शब्दामुळे, आपण आपल्या मुलाला मारल्यामुळे त्याला दुःख झालेले आहे। दुःखामुळे त्याला आता झोप येणार नाही। आता आपण कवितेचा हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आय व्हिजिटेड हिज बेड, वडील मुलाच्या खोलीमध्ये जातात। खोलीमध्ये असलेल्या पलंगाकडे ते पाहतात। बट फाउंड हिम स्लंबरिंग डीप, त्यांना दिसते की आपला मुलगा गाढ झोपलेला आहे। विथ डार्कन्ड आयलिड अँड देअर लॅशेस येट फ्रॉम हिज लेट सॉबिंग वेट, आपल्या कठोर शब्दामुळे त्याला दुःख झालेले होते,
त्यामुळे तो रडलेला होता. रडल्यामुळे त्याच्या पापण्या अजूनही ओल्या होत्या. अँड आय विथ मोन. त्यामुळे वडिलाला दुःख झाले, वेदना झाल्या. किसिंग अवे हिज टीयर्स. त्याच्या गालावर असलेल्या अश्रूंचे त्यांनी चुंबन घेतले. लेफ्ट ऑदर्स ऑफ माय ओन. आपण कठोर शब्दात बोलल्यामुळं आपला मुलगा दुःखी झालेला आहे आणि तो रडत रडत पलंगावरती गाढ झोपलेला आहे. त्याच्या गालावरती अश्रू आहेत हे पाहून वडिलाला दुःख झाले आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले आणि ते अश्रू मुलाच्या गालावरती पडले. या ओळींमध्ये कवी आपणास दाखवतो की मुलाने टेबलावरती कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत. फॉर ऑन अ टेबल ड्रॉन बिसाइड हिज हेड. मुलाने टेबल आपल्या डोक्याच्या बाजूला ओढलेला आहे. ही हॅड पुट विदिन हिज रीच. आणि टेबलावरती आपला हात जिथपर्यंत पोचतो तिथपर्यंत त्यांनी काही वस्तू ठेवलेल्या आहेत. अ बॉक्स ऑफ काउंटर्स. त्यांनी टेबलावरती अ बॉक्स ऑफ काउंटर्स ठेवलेला आहे. अँड अ रेड वेन स्टोन. त्याच्यानंतरनं अ रेड वेन स्टोन ठेवलेला आहे. अ पीस ऑफ ग्लास अपग्रेडेड बाय द बीच. त्याच्यानंतरनं गुळगुळीत झालेला एक काचेचा तुकडा ठेवलेला आहे. अँड 6 or 7 शेल्स. त्याच्यानंतरनं 6 किंवा 7 शिंपले ठेवलेले आहेत. त्याच्यानंतरनं अ बॉटल विथ ब्ल्यू बेल्स त्यांनी टेबलावरती ठेवलेले आहे. आणि अँड 2 फ्रेंच कॉपर कॉइन्स. आणि 2 फ्रेंच तांब्याची नाणी त्यांनी टेबलावरती ठेवलेल्या आहेत. या सर्व वस्तू त्यांनी काळजीपूर्वक आणि सुंदर रीतीने मांडलेल्या होत्या. आता आपण या ओळींचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. टू कम्फर्ट हिज अ सॅड हार्ट. त्याच्या दुःखी हृदयाला सांत्वन देण्यासाठी किंवा त्याच्या दुःखी हृदयाला आराम देण्यासाठी. सो वेन दॅट नाईट आय प्रेड टू गॉड आय वेप्ट अँड सेड. म्हणून जेव्हा त्या रात्री मी देवाकडे प्रार्थना केली आणि रडत म्हणालो when at last we lie with tranced breath. जेव्हा मृत्यूची वेळ येईल आणि आपण शांतपणे निजेल. नॉट वेक्सिंग दी इन डेथ. तेव्हा आपण देवाला अडचणी टाकणार नाही. मृत्यूत आपण देवाला त्रास देणार नाही. when at last we lie with tranced breath या वेळीचा अर्थ असा आहे, जेव्हा मृत्यूची वेळ येईल आणि आपण शांतपणे निजेल. नॉट वेक्सिंग म्हणजे त्रास न देणे. दी म्हणजे गॉड. डेथ म्हणजे मृत्यू. आता आपण कवितेचा शेवटचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अँड दो हॅज टू रिमेंबर ऑफ व्हॉट ट्वाइस वी मेड अवर जॉयस. आणि तुला आठवण होईल की आम्ही कोणत्या खेळण्यांसोबत आमच्या आनंदाची निर्मिती केली. म्हणजे कोणत्या लहान गोष्टीबरोबर आम्ही आनंदाने जीवन जगले. दो हा शब्द देवासाठी वापरलेला आहे. देवाला आठवण होईल की आम्ही कोणत्या खेळण्यांसोबत आमच्या आनंदाची निर्मिती केली. म्हणजेच कोणत्या लहान गोष्टीबरोबर आम्ही आनंदाने जीवन जगले. हाऊ वीकली अंडरस्टूड दाय ग्रेट कमांडेड गुड. देवाच्या महान आज्ञांना आणि चांगल्या विचारांना आम्ही कधीच समजू शकलो नाही. देन फादरली नॉट लेस. तरीही हे देवा तो आमच्यासाठी वडिलांसारखा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांना तू लगेच क्षमा करतो, माफ करतो. दॅन आय हुम दो हॅस्ट मोल्डेड फ्रॉम द क्ले. हे देवा मला तू मातीतून घडवले आहे. दॅन हुम दो हॅस्ट मोल्डेड फ्रॉम द क्ले याचा अर्थ असा आहे की देवाने मला मातीतून घडवले आहे. दो इट लिव्ह दाय व्रेथ अँड सेड. हे देवा तू तुझा राग सोडून म्हणशील की आय विल बी सॉरी फॉर देअर चाइल्डिशनेस. मी त्यांच्या बालिशपणाबद्दल दुःखी असेल. देवाच्या दयाचे आणि माणसाच्या बालिशपणाचे सुंदर वर्णन या शेवटच्या भागामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे मी ही कविता
एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.